श्रावण महिना आता सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर सृष्टी सर्वत्र हिरवा शालू पांघरते. माझ्या पाठीमागचा जो तुम्ही परिसर आहे पाहू शकता तो आहे धमधमी या गावातील आणि आदिवासी बहुल हा भाग असल्यामुळं बहुतांश येथील शेतकरी श्रावण महिन्यामध्ये प्रामुख्याने अनेक रानभाज्या जमा करण्यासाठी जंगलामध्ये जातात. स्थानिक काही महिला आहेत यांची मी बातमी करण्याकरता इथे आलो होतो. तर त्यांनी काही स्थानिक रानभाज्याची माहिती मला आज इथे दिलेली आहे. तर ही जी रानभाजी आहे ही मला देखील माहिती आहे. यापूर्वी देखील मी काटेपूर्णेच्याच जंगलामध्ये ही भाजी या भाजीवर एक बातमी केली होती. या थोडंसं अलीकडे आणखीन दुसरी एक भाजी आता यांनी कलेक्ट केली. कुठली भाजी आहे मावशी? फांदची भाजी. किती केव्हा ही आढळते, किती दिवस आढळते? अशा घाती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये. कुठं कुठं आढळते बरं? शेतामध्ये. आणि तुम्ही मग आता महिनाभर ह्या भाज्या खाता का श्रावणामध्ये? हो खातो. श्रावणामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये लोक मांसाहार टाळतात. मग मांसाहाराला पर्याय म्हणून अशा अनेक रानभाज्या आहेत. त्यामध्ये टेकुळ्याची देखील भाजी इथे याच जंगल परिसरामध्ये मिळते. त्यानंतर अजून करटुले देखील यांनी जमा केले. आता हे जे करटुले आहेत, काय भाव असतो मार्केटमध्ये या करटुल्याचा? 30 रुपये पाव, 50. म्हणजे ही प्युअर रानभाजी, ऑर्गॅनिक, कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता अस्सल डोंगरी हा रानमेवा. आणि खरोखर हे लोक नशिबावान आहेत की यांना ह्या रानमेवा खायला मिळतो जंगलामध्ये. आपल्याला हे विकत घेऊन खावं लागतं वाशिमच्या मार्केटमध्ये. पैसे देऊन देखील उपलब्ध होत नाही वेळेवर. मात्र यांच्या अवतीभोवती हे असे करटुले तुम्हाला सहज उपलब्ध होतात. पांजरच्या भाजीचं काय करतात मावशी? तर याचे भजे पण होतात, त्याचे धपाटे पण होतात. बेसनाच्या याच्यामध्ये. ठीक आहे. मग तुम्ही असं काही या रानभाज्या जमा करून काही विकता वगैरे? कुठं? प्रदर्शनी लागते मालेगावला वगैरे, वाशिमला. त्याच्यामध्ये रानभाज्या आमच्या सगळ्या समूहातील महिला गोळा करतात आणि त्या समूहामध्ये प्रदर्शनीमध्ये विकायला नेतात. ओके. काय महत्व असतं बरं रानभाज्याचं आपल्या जीवनामध्ये? याच्यातून जीवनशक्ती वाढते, व्हिटॅमिन भेटते आपल्या शरीराला. आणि रासायनिक नसते त्याच्यामध्ये, फवारणी नसते, त्याच्यामुळे ते शरीराला पण आपल्या खूप चांगलं असते. आणि आजकाल कसं आहे, फवारणीमुळे काही असं मिळत नाही ना. सगळ्या बाजारामध्ये उपलब्ध होणाऱ्या जे काही भाजीपाला असतो त्याच्यामुळे रानभाज्या आपण खाल्ल्या तर आपल्या शरीराला पण चांगलं. काही नावं सांगा बरं स्थानिक. आता जसं तुम्ही मला एक सांगितलं, याला वंड म्हणतात आमच्याकडे. माझी आई याला वंड म्हणते. ओके. तुम्ही याला फांदाची भाजी म्हटले. अजून आता हे करटुले आहे. ओके. हे तर कॉमन आहे समजा. अजून कोणत्या आपल्या या जंगलात भेटतात भाज्या? भाज्याच्या शेपू पण समजा येतो. रान शेपू आहे, आणखीन कटुले आहे, वाघाटे आहेत. ते एकादशीला त्याचं महत्व आहे सर, की एकादशी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याची भाजी खातात. तांदूळ कुंदरा, आणखीन घोळाची भाजी, अशा जंगलामध्ये भेटणार आहे. जसं की तुम्ही सांगितलं मग ते जंगलातच आहेत सर. तांदूळ कुंदरा शेतात कुठे तांदूळ कुंदरामध्ये चवळीच ना? चवळी वगैरे. ती मोठी चवळी पण येते ना शेतामध्ये. रानशेपू आहे, टिकोळे आहेत, कटुले आहेत. आता याच्यामध्ये आंबाडीची भाजी ती शेतामध्ये आंबाडी. तुम्हाला जर जमलं तर जंगलामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या भाज्या ओळखायच्या कशा, तर त्या अनेकांना माहिती नसतं. कारण की बरेचशा वनस्पती जंगलामध्ये खाण्यायोग्य असतात आणि काही विषारी देखील असतात. त्यामुळे नॉलेज असल्याशिवाय, माहिती असल्याशिवाय कुठलीही वनस्पती उपटून त्याची भाजी करू नका. बरोबर आहे. मग अशा आपल्या जुने माणसं आहेत त्यांना विचारा. एखादा कोणी गुराखी असेल जंगलामध्ये गुरे चारणारा, त्याला विचारा कुठली भाजी खाण्यायोग्य आहे, तरच त्या भाजीचं सेवन करा. अदरवाईज त्याचा साईड इफेक्ट देखील होऊ शकतो. नक्की या श्रावणामध्ये अशा हिरव्यागार रानभाज्याचा आस्वाद घ्या. मी तर आता महिनाभर हे सगळं करणारच आहे. थँक्यू.